हे साधू लोक किती अधिकारी असतात स्वामीजी. स्वामी राम नावाचे एक तेजस्वी तुमच्यातल्या कपड्यातले एक व्यक्ती स्वामी राम 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य पद ज्यांच्याकडे होतं ते सद्गुरु गुरुवर्य स्वामी राम तुमच्यातली एक व्यक्ती. नंतर शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. नैनितालच्या अरण्यात बराच काळ राहिले. हिमालयाच्या पायथ्याशी खूप राहिले. मला वाटतं एक उंच शिखर आहे त्याला एव्हरेस्ट शिखर म्हणतात नका ते साहेब. त्याच पुस्तकात कंसामध्ये एव्हरेस्ट असं नाव होतं. हे शिखर ओलांडलं. बऱ्यापैकी भारत दर्शन घेतलं आणि भारत दर्शन करत 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 तीर्थयात्रा करत दिल्लीला आले. आणि दिल्लीहून 120 मैलावर एक शहर आहे. मैल हा शब्द जिनच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही. फार काही जुने अण्णासारखे लोक अशा लोकांना जुन्या लोकांना मैलाचा अर्थ कळत. आपल्याला किलोमीटरचा कळतो. 120 मैलावर एक दिल्ली पासून शहर आहे. अधिकार किती लोकांचा बघा. मला कळतो कशा करता. मी धोत्र आहे पण मला हिचकायचा ना दे. मी कोणाचं हिचकीत नाही. पुराणीच काय भंगिरायचं हिचकून काय भेटणार आहे तुम्हाला. विठाला विठाला विठाला. ज्यानं दिलंय त्यालाच कथा माहिती का नाही काय माहित. पुस्तक तुम्ही दिलं ना कधी साहेब ते हे ध्यानात ठेवा. मला पुस्तकं देणारा माणूस मी जास्त प्रिय मानतो कारण आपल्याला वाचनाचा छंद आहे. आणि मला बासरच्या मालकीनीनं कृपा केली. 6 बाऱ्या वाचिलं की पाठ होते. शिव्या पण 6 बाऱ्या ऐकल्यावर रस्व दीर्घ तर चुकत नाही. 400 450 इतक्या पाठ आहेत. कोणी शिमग्याला देणार नाहीत अशा देतो मी. म्हणजे पाठ द्यायचं असं म्हण नाही पण तितक्या पाठ आहेत. मेमरी कार्डावर डाटा आहे ना ते. 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड पाठ केलं. आता करीत नाही पण आजही मंत्रोच्चार करा. दिव्यं हृदय जन जज्ञिरे भयदो जाय यद वैशान्नरो तद पुनिदो भयजायो गिरिजापदयं तदा सर्वं एकादश रुद्रो भयव्याप्तान्यनि सगर्भेषु सगर्भा पुनितो भयव्याप्ता जायतो अधिष्ठितं लोकत्रयशवाडी अधिष्ठितानां पूर्णो पूर्णभयमुच्यते यतः सर्वनारायणो मुच्यते अधिष्ठितं वासरे सर्वभयो सगर्भेषु पुनितः पुनितोति जायते रघुवंशास्ततं पूर्णमुद्रान भयो ततः पुनितो न भय जदो यज्ञिरेण यसिता यत लोकत्रयो जनो. पण तुम्ही वाजिणारे म्हणायला पाहिजे होते. निधियाम निधिपदी सुधीन निभयतति चंदन सुधीयति कालो पंचानन भय गिरिजाम पतयम रुद्र भयातिथि स्वायंतो एकादश भय रुद्र छिन्न भय व्याप्ताति भय जायन्ते रघुवंशातो पूर्ण भयो भजम पूर्णयम मुच्यन्ते. असं म्हणता येत नाही. मयावर वारकरी संप्रदायाची कृपा म्हणून या स्वरात. नाही तर ते स्वर आडवे असतात. यन्ना जात निधिन्यदे भतेंजनोसी यमिमक्रतुंजन भयस्थित सांख्याति मुच्यते रघुवंशास्थित पूर्ण पूर्ण मुच्यते नाम ध्वजाम भयो. 27 वर्षापूर्वी या मेमरी कार्डात डाटा झालं. डिलीट होत नाही ना. मोबाईल साधा आहे ना आपला. तुमच्या मोबाईल मधलं जे जाऊन ते बी लोकांना जाते. विठाला विठाला फोन सगळ्या लाईन दिलीस ना रे त्या कॅमेरेवाल्याला. देत जाय रे तू चांगलं द्यायचं चांगलं. ते प्रचार करतेत ना संप्रदायाचा. आमचे काही काही लोक लावू देईनच. लावू द्यायला पाहिजे. हौदात पाणी असल्यावर पिऊ द्या कोणाच्या म्हशीनं. गाई पेत्याल म्हशी पेत्याल पण हौदात पाणी लय मोठं पाहिजे. आता ज्याचा हौदच कोरडा ते गाईला पिऊ देईन. विठाला विठाला एखादा गावरान शब्द केलेला कट करी जा रे. तितकी दया करी जा. काय होते पहिला आमच्या लोकांना ऐकल्यावर पुन्हा म्हणते गिरगावकर लय रगिले. त्याच्यामुळे जरा ते कट करी जा. काय म्हणते त्याला म्हणतात ना काय इडीट फिडीट फिरू फिरू इंग्रजी येते थोडी मला. पोचले तिथं दिल्लीला. 120 मैलावर एक शहर होतं. त्या शहराचं नाव आहे आग्रा. आणि आग्र्याला एक साध्वी होती स्वामीजी. एक साध्वी होती. स्वामी राम ज्या वेळेला आग्र्याला पोचले काय वानू आता न पुरे वाणी. तुम्हाला मी म्हणलो होतं एक प्रसंग सांगेल पण अभंग तुको भरायचा आणि प्रसंग बी तुको भरायचाच आहे. पुन्हा ऐकतो एखाद्या वेळेस नंतर. हो वा वा आहेत जवळ तिकडे ऐकायला सांगतो. आग्र्याला पोहोचल्याच्या नंतर एक भिक्षुकी होता. आपण शक्यतो भिकारी म्हणतो.
तो भिक्षुकी महादेवापत नाव महादेवापत, त्या भिक्षुकीच्या डाव्या हातात एक काठी आहे आणि उजवा हात असा केलेला आहे स्वामीजी. स्वामी राम शंकराचार्यांनी त्या भिक्षुक्याला विचारलं, महात्माजी आता तो भिकारी किती अधिकारी होता ते स्वामी रामांना कळालं, म्हणून स्वामी राम त्या भिकाऱ्याला महात्माजी म्हणले. महात्माजी हिंदीत बोलत होते, मी मराठीत सांगतो. या शहरामध्ये एक साध्वी स्त्री आहे यशवंतराव. भिकाऱ्याला विचारलं, या शहरात एक साध्वी स्त्री आहे आणि मला तिच्याकडे जायचंय. भिकारी यशवंतराव किती हुशार होता लक्षात घ्या. त्या भिकाऱ्यानं स्वामी रामांना सांगितलं, महात्माजी माझी कांती भिक्षेची वेळ झाली. भिक्षेचा प्रकार आहे कांती भिक्षा. कांती भिक्षा त्याला म्हणतात ती शिजलेली पदार्थ मागायची, म्हणजे तयार झालेली पदार्थ. आपल्या संप्रदायात त्या भिक्षेचं नाव आहे भिशेबुवा मधुकरी. वारकरी संप्रदायात त्या भिक्षेला मधुकरी म्हणतात. संन्यास धर्मामध्ये कर्मकांडामध्ये तिला कांती नाव आहे, कांती भिक्षा. आणि कांती भिक्षेचा टाइम झालाय, मला जायचंय. स्वामी रामांनी विचारलं, का हो तुमच्या हातात काठी आहे, तुम्ही भिक्षुकी आहात आणि पात्र नाही भीक मागायला, तुला काम काय म्हणले. अरे तुरच बोललो ना ते स्वामी रामांना शंकराचार्यांना. यशवंतराव शंकराचार्य 1949 ते 51 2 वर्ष शंकराचार्य झालेला माणूस. गिरगाव करायला काही करता येईल, शंकराचार्य कसं होता येईल हे गुतलाय ना. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम मुरगाळो श्याम. असा शब्द नाही मला. हे पद स्वामीजी तुम्ही पत्करू शकता. आम्ही आता याच्या लय लांब गेलोत, कोसो दूर आहेत. तुम्ही विमानात येत, आम्ही सायकलवर येत. तुमची बरोबरी करावं, आम्ही वड्यात मुंडकं मोडून मोडतो, आमची नाही. शंकराचार्य पद भरत बस सामान्य गोष्ट आहे. आणि त्या माणसाला एक भिकारी म्हणतोय, तुझं काम काय, तुला साध्वी पाहिजे ना, मग माझ्या भिक्षेचं कशाला विचारायला. जी 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 शंकराचार्य जी म्हणतात, मला त्या साध्वी दाखवता येईल. या शहरामध्ये सूर्याचे किरण जिथं मंदावलेत, या शहरामध्ये सूर्याचे किरण जिथं मंदावलेत का, त्या ठिकाणी तुला साध्वी सापडेल. कडक ऊन होतं, कडक दुपारचं ऊन, पण ज्या ठिकाणी ऊन पडत नाही त्या जागेवर साध्वी आहे. ती साध्वी जिथं बसली होती तिथं ढग आलेला होता. सांगायला कोण शरदराव माहिती, भिकारी. एक भिकारी सांगायलाय. त्यावेळेला स्वामी रामांच्या अंतकरणातली एक भ्रांत होती सात्विकतेची, ती अशी खळबळली. अरे राम राम, एक भिकारी भास्कराच्या तेजाचे वलय सांगतो, हा भिकारी किती अधिकारी असेल. स्वामी रामांनी प्रणाम केला. महात्माजी मला जे काम होतं ते तुम्ही सांगितलंय. काय वानू आता नपुरे वानिया का म्हणतात माझे तुकोबर या संतांचं काय वर्णन करू. स्वामी रामांनी त्या व्यक्तीला विचारलं, त्या व्यक्तीला स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी एक बोलू, मला जे काम होतं ते काम तुमच्याच्यानं माझं पूर्णत्वाला आलंय, पण मला एक सांगा, तुम्ही पात्र न घेता याच्यावरच भिक्षा कशी मागता. तर त्या भिकाऱ्याने सूर्याला सांगितलं, जरासा थांब, माझी वेळ भिक्षेची झाली, पण तू थोडंसं थांब. वरी हात केला, ठैरिये. भिकारी सूर्याला थांबवायला आहे. भिकारी तुमच्या आमच्या मतानं तो भिकारी आहे. सूर्य थांब, हे महात्माजी याला बोलतो म्हणे महात्म्याला. आणि स्वामी रामांना त्या भिकाऱ्यानं सांगितलं, बाबा माझा नियम आहे, कांती भिक्षा, सूर्याचे किरण मध्यास्तू कालाला काही सूत्रा इतके टळले की त्या टायमाला मी भिक्षा मागतो. आणि हे टळायला 14 मिनिटं शिल्लक येतं आणि तितक्या वेळापुरतं त्याला थांबायला लावतो. सूर्य ठराविक लोकांना थांबिला. या मालकाचे मालक, येशवाडीतल्या मालकाचे मालक ज्या वेळेला जन्माला येऊ लागले का, त्यावेळेला सुद्धा सूर्य थांबला होता. एक शपक पुरा होता. दोन प्रहरी काग सखे,
दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. माध्यानासी दिनाकर पराभरी होय स्थिर, पराभरी होय स्थिर, पराभरी होय स्थिर. पराभरी होय स्थिर, पराभरी होय स्थिर, पराभरी होय स्थिर. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय असे दाखवून देणारे ठराविक लोक असतात. मी अगोदर सांगितलं, मी पुरावा शपक म्हणलो. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुरावा गोड आहे पण शपक आहे, पण मी बोलतोय ते खरंच आहे हे पुराव्यात आहे. मालकांचा पुरावा आहे, अष्टादश मालकांपैकी एक. सूर्यप्रभू रामचंद्राच्या जन्माला थांबले, तो सूर्यवंशातला राजा होता. इकडे अहमदपूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आपण कथेला गेलो, तिथं धोंडू तात्या म्हणून एक महान संत होऊन गेले. हो, त्यांच्या वडिलांच्या पितराच्या दिवशी सूर्य थांबला, असे ठराविक लोक. पण एका भिकाऱ्यानं सूर्य थांबिलाय. 14 मिनिटं शिल्लक, ठैर्य बोले, थांबिले. मी कांती भिक्षा मागतो. स्वामी रामांनी पुन्हा प्रश्न केला, अहो मागा पण पात्र. अरे महात्मा जी सुनिए, ये तलाग्र भाग में जितना बैठता उतना ही खाता. बोले आली का हिंदी जमली थोडी थोडी. आता कसं होतंय, जिला पिठलं नीट करता येतं नाही का तिनं बासुंदी करायचंच नाही. जिला गौऱ्या लावता येणं ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं पिठाचा नाश करशील ना मंजुळा, तुला गौऱ्या लावता येणं तर आपल्याला आपली येते ना, कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला काही हिंदी येत नाही. या तळ हातावर जितकं बसेल तितकंच मी दिवसाकाठी एकदा खातो. सद्गुरू स्वामी रामांना, शंकराचार्यांना नर्मदेच्या तीरावर 11 महिन्याची केलेली साधना आठवली. माझ्या साधनेपेक्षा हा भिकारी फार मोठा आहे. म्हणून विश्वातल्या कुठल्याच साधकाला नाव ठेवायची पात्रता या संप्रदायात नाही. कोणाला साधं समजू नये. उतरेश्वर बुवा, भरत बुवा, महादेवराव, आमचे सुदाम महाराज, आमचे भिशे महाराज, आमचे गंगा मामा, आपल्यापेक्षा इकडचे मृदंगाचार्य, आपल्यापेक्षा समोर बसलेले कितीतरी लोक आपल्यापेक्षा जास्त अभ्यासू येतं. एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. याबा कीर्तन करून पक्वाद वाजून चाली म्हणून आमचे लोक वाऱ्याला कमी जातात. मान्य करावं लागेल बरं भरत बुवा, राग येऊ देऊ नका. त्याच्यात मी पण घेतले. मला सोडून दिलं तर मग तुम्हाला राग हो, पण मी पण, आमची लोक वाऱ्यांना कमी जातात शरदराव. इतके काही लोक आहेत ज्यांना कीर्तन करता येत नाही, ज्यांना गाता येत नाही, पण महिन्याच्या वारीला पंढरपूरला आहेत. आमच्यापेक्षा कोटीपटीने श्रेष्ठ ते, कोटीपटी. कोणाला सामान्य म्हणण्याचा अधिकार नाही, कोणाला साधं म्हणण्याचा अधिकार नाही. काय बरोबरी करू शकतो आपण? ज्या व्यक्तीनं स्वतःच्या अर्थप्राप्तीतून प्राप्त झालेले द्रव्य देवाच्या कार्याकरता वापरत असेल, तो माणूस लहान कसा म्हणता येईल? एकदाही पंढरपूरला गेलते, पंढरपूरला गेलते. मला काही या तिन्ही बी कार्यक्रमात तुम्हाला शरदराव जास्त बोलायचं योग नाही. मी उगा एखाद्या वेळेस संवाद साधित असतो. काल आम्ही शेतात बसलो होतो. मी काही त्याला घर दाखिलं नाही, घर याच्याकरता दाखिलं नाही, तुमच्यात पैशानं बांधलेलं आहे. त्याच्यामुळं काय एवढं मोठडपण आहे का नाही, काय एवढं दाखवायचंच कशाला. हो, कधी कधी गंगेचा अभिषेक करत असताना एक मंत्रोच्चार असायचा आमच्या कर्मकाठात. गंगोदकम शुद्धो सर्वस्थितायाम पापक्षालन हितार्थायाम यत्त्वाम जलवोघायम गंगोदकम अभिषेकैनियोगेन. गंगेचा अभिषेक स्वामीजी, आणि कोण्या पाण्यानं? तिच्याच पाण्यानं. मग त्याच्यासाठी मंत्राचा एक वेगळा उच्चार असतो. त्वमां त्वमा प्राप्ते स्थितो जायते नाम जज्ञरे सर्वस्थितायाम सपात्रेषु सयसुतायाम पापनाशिनी हितार्थायाम यद् गंगोदक भयम त्वमं पात्रेषु जलयाम मम अवस्थिता त्वमां जायते होतो गंगोदकम स्नानं समर्पयामि हि. येतीच तिला त्याच्याला घरदार दाखवायची. म्हणून मी शेतात बसलो होतो. आलते ते चिखलात, स्वाक्स भरले, बुट भरले. चला म्हणलं
तिथंच बसलो. लक्षात आलं एकदा तुम्ही पंढरपूरला गेलते शरदराव. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुमच्याच मनात एक भाव आला आणि तुम्ही तुमच्या धर्मपत्नीला म्हणले वर्षा, मी नाही तुमचं वाक्य सांगायला, मी त्यांना फार काय झालं तर वर्षा ताई म्हणेल, वर्षा माय म्हणेल काहीतरी. तुम्ही म्हणले वर्षा अगं पावती फाडायची केवढ्याची, एकाच बडकर एक, ती तुम्हाला अर्धांगिनी माऊली अशी सापडी. त्या म्हणल्या माननीय आदरणीय मालक तुम्हाला काय कमी केली देवानं, फाडा ना 5 लाखाची. त्यावेळेला यांच्या छातीला घाम आला. पैसे घरी किती असतील, मंदिरात थोडेच होते 5 लाख. पण उपाय बी सुचून द्याला मालकीनीनं, मालक तुमच्या बॅगमध्ये जरी नसतील पण तुम्ही एवढे मोठे अधिकारी देवाने केले, तुम्हाला या प्रांतात तुमचे लय ओळखीचे लोक आहेत, 2 मिनिटात सुटकेस आणून देतील. झालं का असं? म्हणून असं परमार्थात काम करणाऱ्याला लहान म्हणण्याची आपली काय पात्रता आहे? कशी काय पात्रता राहील आपली? कशी पात्रता राहील? नाही, मोठी लोक असतात, मोठी लोक असतात. आम्ही कीर्तन करतो म्हणजे फार शहाणे आहेत का? आपण परमार्थात पक्वाद वाजितो भरत बुवा, गायन करतो, कीर्तन करतो म्हणजे फारच मोठी आहेत का? एक लक्षात घ्या, पक्वाद्यामुळं, कीर्तनकारामुळं, गायकामुळं हे नाहीत, यायच्यामुळं आपण तिघ आहेत. श्रोत्यामुळं पक्वाद आहे, श्रोत्यामुळं गायक आहे आणि श्रोत्यामुळं कीर्तनकार आहे. हे आपल्या लोकांना ध्यानात ठेवलं पाहिजे. हा, ज्याच्यात जेवारी नाही ते भुसकट नाही उधळलं पाहिजे, ते बैलाला चारलं पाहिजे. विठाला विठाला मी एवढीच भिक्षा मागतो, एवढी. हे जातं ना वाक्य, मी तळ हातावर बसेल इतकंच खातो. स्वामी रामांना नर्मदेची साधना आठवली. फार मोठं चरित्र आहे स्वामी रामांचं. आणि मग स्वामी राम जिथे सूर्याचे किरण दिगंबरराव शिथिल झालेत, क्षीण झालेत, त्या ठिकाणी गेले तर तिथं काय होतं माहिती आहे स्वामीजी? एक दर्गा होता. दर्गा होता, दर्गा. दर्गा म्हणजे कबर. छोटासा दर्गा आहे, छोटासा बारीकसा दर्गा होता. त्याच्यावर त्या काळाला कौल होते, बारीकसा दर्गा होता. आणि त्या दर्ग्यामध्ये धुनी पेटलेली आहे आणि त्या धुनीच्या समोर ती साध्वी बसलेली. स्वामी राम गेले, आवाज दिला, बीबीजी. बीबीजी हा शब्द म्हणजे माताजी, वेगळ्या भाषेत त्याला माताजी त्याचा अर्थ होतो. बीबीजी. त्या साध्वीनं मागं नाही पाहिलं, बोलिये श्रीराम. त्या दर्ग्याच्या उपासक असणाऱ्या स्त्रीच्या मुखारविंदातून शब्द पडले, बोलिये राम. मागे न पाहता भरत बुवा, जिनं मागच्या माणसाला राम म्हणा, काय काळी झाला असेल नका साहेब, काय काळी झाला असेल शंकराचार्यांना. ही दुसरी अनुभूती आहे. दुसरी एक भिकाऱ्याची अनुभूती दिगंबरराव, दुसरी या साध्वीची. दर्ग्यात बसलेली बाई. वाक्य नीट लक्षात ठेवा, तो दर्गा जरी कबरीसारखा असेल पण त्या दर्ग्याच्या आत एक पुरातन जुन्या काळातला एक निष्ठावंत साधूची समाधी होती, पण त्याच्यावर दर्गा झालेला होता. तिथं ती बसलेली होती. बोलिये राम. तर स्वामी रामांना 2 गोष्टीचा आश्चर्याचा आध्यात्मिक धक्का बसला. भिकाऱ्यानं सूर्याची किरण क्षीण झालेले सांगावा आणि हिनं मागं न पाहता राम म्हणावा, याचा धक्का बसला बिशेबवा. पण स्वामी राम रामच होते. स्वामी सामान्य स्वामी नव्हते. स्वामी तुमच्यातले स्वामीजी, स्वामी राम तुमच्यातली एक इतकी अधिकारी व्यक्ती होती. 11 महिने पवित्र नर्मदा माता सद्गुरू स्वामी रामांना खिरीचं पात्र देत होती. सोन्याचा हात येत होता, त्या हातावर खिरीचं पात्र असायचं. ती खीर दुपारी 1:15 वाजता स्वामी रामांनी ग्रहण करायची. पात्र धुवायचं, नदीच्या पात्रात टाकायचं दिगंबरराव. पात्र अदृश्य होत होतं. दुसऱ्या दिवशी 1:15 वाजता पात्र येत होतं. 11 महिने नर्मदा ज्याला अन्न देत होती ते स्वामी सामान्यच. आणि त्या स्वामींना आश्चर्याचा धक्का बसला आणि स्वामींनी विचार केला, पण बाई दर्ग्याची उपासक आहे, हे तो दर्गा आहे, आपल्या संप्रदाय त्याला किती मानतात. काही लोक अधिकारी, वारकरी संप्रदायात अनगडशा फकीराला किंमत, बाकीचे जे पेंड्या घेऊन फिरते त्याला किती किंमत असेल ते आपण हिचकायचं नाही. आपली पात्रता बी नाही, आपली लायकी सुद्धा नाही. एखाद्या धर्मावर वाईट बोलणं ही आपली पात्रता नाही. कारण वारकरी संप्रदायाने सगळ्यात धर्मातली चांगली माणसं आपलीशी केली. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास.
नव्हती. सजन कसाया इकू लागे मास, बाळा सावत्यासे खुरकू लागे. सजन नावाचा खाटी असन मुसलमानाच्या कुळातला, पण इकडच्या लायकीत होता. हो. अंगडचा फकीर तुकोबारायच्या घोंगडीची घरी करीत होता. या फकीराने चिमटा वाजिल्या, पाऊस पडत होता. या फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1300 क्विंटल गहू टाकले होते, तरी भरलं नव्हतं. आणि जिजाबाईच्या मुलीनं भरलेला हात झटकिल्याबरोबर फकीराचं कटोरं भरवून गेलतं. ते फकीर काय सामान्य सिद्ध पुरुष होता. फक्त तुम्हाला सांगतो, ते अधिकारी मोक्षाचे, वारकरी सामान्य नाही, पण वारकऱ्याने आपला दर्जा सांभाळला पाहिजे. दर्जा. एकाच्या खांद्यावर झेंडा होता, मी म्हणलं इना घ्यायला जाना. कोण बसलं पिना पाडून घेत, इना घ्या आणि कुठं काही करा. इकडं तिकडं मागलं तर 700-800 रुपये येतात. बेकार चोठेस तुला इना घ्यायचा कटाळा इथून इकडं तिकडं दुकानं फिरतो सोंबळ्या, तू संप्रदायाचा अपमान करायला. अरे सप्ताहात इना घे, तुला आदरानं शाल शिल्पर हार घालून पुढचे लोक सन्मान करतील, देतील ना पैसे. भिकार चोट झंडा करतो, अपमान करतो त्या झेंड्याचे. याला वारकरी नाही म्हणायचं. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी शिल्लक येत आपल्या वाट्याला. 2च मिनिटं राहिले. नियमानं आपले दुसऱ्याच्या रानात कधीच आऊत नाही घालायचं, चांगलं नसतं. आणि नंतरच्या सूचना बी द्यायच्या असतील तर लोकांना जेवताना सूचना ऐकायला भेटतात. उगच घंटा अर्धा घंटा नंतर बी स्वामीजी खराब नाही झाला पाहिजे. विडाला विडाला मी या संप्रदायाचा आहे. दर्ग्यातल्या बाईला कसा मानू, असा स्वामीरामांचा भाव उत्पन्न झाला. पण स्वामीरामांनी विचार केला दिगंबराईची परीक्षा पाहिजे. माताजी बीबीजी, माताजी नाही बीबीजी शब्द वापरलाय. बीबीजी बोलिये राम. बीबीजी 27 दिवस झाले या प्रांतात पाऊस नाही. तो काळ सांगायलो मी, आताचा नाही. 27 दिवस झाले या प्रांतात पाऊस नाही. आणि या प्रांतातला कृषी राजा सुखी व्हावा, कृषीकर्म करणारा शेतकरी राजा सुखी व्हावा, याच्याकरता मला पाऊस पाहिजे. त्या बीबी नावाच्या साध्वी स्त्रीने, त्या बीबीजीनं, त्या माताजीनं मागं पाहिलंच नाही. ती म्हणली माझी साधना भंग करू नकोस, तुला पाऊस पाहिजे असेल ते चिमटा घे. आणि मांडी खालचा चिमटा लोखंडाचा देऊन टाकला. तुला ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेनं पाऊस पाड. तर स्वामी राम किती हुशार होते. ते चिमटा वाजित यानी ताणींच्या सकल असती. तर हा मंत्र म्हणजे गोल फिरण्यासाठी असतो, गोल फिरण्यासाठी. असा चिमटा हातात घेतला आणि आचार्य स्वामी राम शंकराचार्य चिमटा वाजित वाजित असं गोल फिरले. तर 27 दिवस पाऊस नव्हता. त्या प्रांतात पूर्ण पाऊस पाडला. ही महाराष्ट्राच्या, ही भारत देशातल्या या संतात ताकद आहे. कायवानो आता कायवानो आता नको मस्तकाचरणी ठेवित असे. कायवानो आता न पुरेवानी मस्तक चरणी ठेवित असे. सर्व संतांचं चरित्र पाहत केलं तर फार मोठं नाविन्य आहे. परम पावनाचा दिन श्रावण मास. या श्रावण मासामध्ये
भगवान शिवजीचं अधिष्ठान असतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूचं अधिष्ठान असं मासानाम मार्गशीर्षो विष्णूंचं अधिष्ठान आहे. आणि श्रावण मासात भगवान शिवशंकराचं अधिष्ठान. माझ्या मायमावल्यांनो, सत्पुरुषांनो, तरुणांनो, हा मास अत्यंत परमपावन आपल्या संस्कृतीत मानला जातो. या परमपावन मासामध्ये पहाटे स्नान करून तुळशीला पाणी घालावं, भगवान शिवजीला पाणी घालावं, असे काही नियम आहेत. पण या मासामध्ये अन्नदानाला सुद्धा तितकीच किंमत आहे. असं काही नाविन्य नाही. भक्ती संप्रदायामध्ये मानस पूजा सांगितली. मानस म्हणजे मनानं करायची सांगितली. हो, 10 लिटर दूध आणून शंकराच्या मारुतीच्या डोक्यावर वतायचं असं नाही. मानस दुग्धम घ्रते शुभयस्थितम शर्कराय खाद्यास्थितो मधुस्नानम समर्पयामी. म्हणजे मध आणलं नाही, दूध आणलं नाही, साखर आणली नाही, तूप आणलं नाही, समर्पयामी अशी मानस पूजा. तशी मनानं पूजा जास्त करायची आणि शरीरानं अन्नदानाची पूजा जास्त करायची. आदरणीय शरदराव, तुम्हाला ही सेवा आजच्या या पवित्र प्रांगणामध्ये माझ्या यशवाडीतल्या मालकांच्या दरबारात, ज्याला त्याच्या नावातच यश आहे, ज्याच्या नावात यश आहे, त्याच्या जीवनात अपयशाची काय अवस्था आहे. अहो, यश, कृती, औदार्य भगवंताची लक्षणं आहेत ना. ऐका, हा, श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हो, जेवारी निघल्यावर असण्या का. ऐका, यश, श्री, औदार्य हे देवात आहे, देवात. पण देवाकडं हे सगळं औदार्य असताना सुद्धा त्याच्या पण जीवनात स्वामीजी अपयश प्राप्त झालं. आणि त्याला सुद्धा यश देण्याची ताकद या मालकात आहे. 7व्या अवतारामध्ये पंढरपुरातला मालक जे होतच नव्हता, 8व्या अवतारात जे होतच नव्हता द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा, पांडवांना गादी एकदाही भेटत नव्हती. गादीवर कौरवच बसणार होते, पण कौरवांना मारून भजन करणाऱ्या पांडवांना गादी द्यावी अशी मानसिकता या मालकात होती. यश थोर विना मारवती औदार्य देव करणारी कीर्ती दिगांतरी वाखाणी. यश थोर विना मारवती विवेचन केला लंकापती औदार्य देव करणारी मागचा पुरावा दिला, गोड पुरावा दिला, गोड. असो, एनम कीर्ती ध्वजा भयस्थितेषु यस्स पात्रेषु यत्तो नानाम द्वापारे च जजायते नाम वानरासु योगस्ततेषु. देवाला सुद्धा यश देण्याची ताकद ज्याच्यात आहे ते यशवाडीचे मालक. अशा परम पावन मालकाच्या चरणी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दाला पूर्णविराम देतो.